नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन सावी परत एकदा मालवण सिरीजच्या 4थ्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही व्हिडिओचं थंबनेल्स बघितलेच असाल. पूर्णपणे आज आपण कोस्टल राईड आहे ती पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या ठिकाणी आपण स्टे केला होता मालवणमध्ये, राजलक्ष्मी न्याहारी निवास या होमस्टेमध्ये आपला स्टे होता 3 दिवस. तर इथून आता आपण डायरेक्ट ही कोस्टल राईडला सुरुवात करणार आहोत, जी आता आपण पुढे पूर्णपणे ती एक्सप्लोर करणार आहोतच. त्याचबरोबर मालवणमधील जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर नक्कीच ही राईडचा अनुभव तुम्ही घ्याच. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत. मित्र हो, आपला जो स्टे होता राजलक्ष्मी न्याहारी निवासमध्ये, इथे आपण 3 दिवस स्टे केला होता. याचा रिव्ह्यूचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स मी त्याच्यामध्ये दिले आहेत. तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तुम्ही जर बेस्ट होमस्टे मालवणमध्ये शोधत असाल तर आजचा आपला मॅप बघितलात तर आपला जो मॅप आहे तारकर्ली बीचपासून म्हणजे वायरी बीचला आपला स्टे होता. वायरी, तारकर्ली बीच आणि पुढे देवबाग बीच हा पूर्णपणे कोकण कोस्टल रोड आहे. तो हा कोस्टल रोड पूर्णपणे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याचबरोबर ह्याचा अनुभवसुद्धा आपण एक वेगळाच अनुभव आपण आपल्या दर्शकांना देणार आहोत. कारण तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, कोकण म्हटलं की नारळी पोकीच्या बागा, आणि या नारळी पोकीच्या बागांमधून आपण ज्यावेळी राईड करतो आणि त्याचबरोबर बाजूला असलेला समुद्र ही ज्यावेळी राईड करतो त्यावेळी मित्रांनो एक वेगळाच अनुभव आपण घेऊन जातो. मित्रांनो, हा जर कोस्टल रोड बघितला तर पूर्णपणे बीच पाहायला भेटतात बाजूला. कारण तुम्ही मालवणला आलात तर पहिलं सिंधुदुर्ग फोर्ट किंवा राजकोट फोर्ट हे सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ऑलरेडी आपण मालवण सिरीजमधले आपले 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लोर करू शकता हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये थोडं रिपीट करतो. आता जर बघितलं तुम्ही जर मालवणला आलात तर तुम्ही सिंधुदुर्ग फोर्ट, राजकोट फोर्ट म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणता येईल, तीच अशी ही मालवण भूमी आहे. तर इथे येऊन तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करू शकता. आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग फोर्ट आणि राजकोट फोर्ट एक्सप्लोर केला होता, आणि त्याच्यानंतर मग पुढे निवती बीच, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पूर्णपणे वॉटर ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोर केल्या होत्या, जिथे आपल्याला एक प्रकारचा कोकणमधली थायलंड आपल्याला पाहायला भेटलं होतं. जिथे भल्या समुद्रात मध्ये जाऊन इथे आपल्याला लाईट हाऊस, त्याचबरोबर आता ट्रेंडिंगमध्ये असलेले जे व्हिडिओज आपण पाहता म्हातारीची चूळ, ते सगळे पॉईंट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते. आणि त्यासाठीच आपण हा पूर्णपणे मालवण हे टुरिस्ट प्लेस एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं. आणि ऑलरेडी आमचा 3 दिवस मालवणला स्टे होता. त्यामुळे ओव्हरऑल जर कॉस्ट बघितलं गेलात तर मिनिमम जर तुम्ही 3-4 येत असाल तर ऑलरेडी बजेट आहे तो मिनिमम 25,000 ते 30,000पर्यंत जातो. आणि पर पर्सन तुम्ही बघितलात तर मिनिमम तरी 9,000 ते 10,000 असा तुम्ही ॲव्हरेज कॉस्ट तुमचा बजेट असेल तर तुम्ही हा मालवण टूर प्लॅन करू शकता. आता ज्यावेळी आम्ही प्लॅन केला होता त्यावेळी ॲप्रॉक्सिमेटली आम्ही जेवढं रिजनेबल बजेट जे होतं ते आम्ही ट्राय केलं, आणि त्याच्यामध्ये रिजनेबल बजेटमध्ये आम्हाला ओव्हरऑल 9,000 ते 10,000 पर पर्सन असा या मालवण टूरचा टूरमध्ये पूर्णपणे आम्हाला कॉस्ट पडली होती एका पर पर्सन मागे. तुम्ही जर मालवणला येत असाल तर नक्कीच आपले 3 सिरीजचे व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच मित्रांनो तितकाच हेल्पफुल व्हिडिओ आहेत 3 पण. त्याच्यामध्ये आपण सगळं एक्सप्लोर केलं आहे. आता मित्रांनो, हा जो कोस्टल रोड आहे तर या कोस्टल रोडला बघितलं तर सिंधुदुर्ग फोर्ट म्हणजेच त्यालाच लागून असलेला तारकर्ली बीच, त्याच्याच पुढे वायरी बीच जिथे आमचा स्टे होता. आणि वायरी बीचच्या इथे आम्ही असा स्टे केलो की तिथे आपल्याला जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्रकिनारा बीच आपल्याला पाहायला भेटतो, वायरी बीच. त्यामुळे जेणेकरून तुम्हाला जर बीचला जायचं वाटलं तर तुम्ही लगेच रात्रीच 10 किंवा 11 वाजता सुद्धा जाऊ शकता, असं काही नाही. कारण बीचच्या जवळच होतं. आता ज्यावेळी तुम्ही मालवणला भेट देत असाल, स्टेचा ऑप्शन शोधत असाल तर नक्कीच बीचच्या जवळच मोस्टली प्रेफर करा, जेणेकरून तुम्ही तितकंच बीचवर एन्जॉयसुद्धा करू शकता. आता तारकर्ली बीच, वायरी बीच, आणि वायरी बीचच्या पुढे येतो चिवला बीच आहे. चिवला बीच तारकर्ली बीचच्या मागे येतो. तर तारकर्ली बीच, वायरी बीच, चिवला बीच आणि देवबाग बीच, आणि पुढे मग तिथेच लागून निवती बीच, असं हे पूर्णपणे बीच या कोकण कोस्टल रोडला लाभलेले आहेत. आणि या कोकण कोस्टल रोडला ज्यावेळी तुम्ही एक बीच एक्सप्लोर करता त्यावेळी तुम्ही ह्याच रोड प्रेफर करा. आणि मुळात हाच रोड प्रेफर करावा लागेल कारण एकच रोड आहे जर बघितलात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आम्हाला ओव्हरऑल 3 दिवसामध्ये जर इथे बघितलं तर तुम्हाला
इथे मोठ्या प्रमाणात जी ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक पाहायला भेटलं होतं. कारण बघितलं जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन आला असाल तर नक्कीच तुम्हाला तितकीच थोडा त्रासदायक असणार आहे. कारण हा रोड पूर्णपणे वन वे आहे, त्यामध्ये दोन्ही साईडनं ज्यावेळी येतात त्यावेळी गाड्या त्यावेळी ट्रॅफिकचा मोठा इश्यू आहे इथे. जर 2 व्हीलर असेल तर तितकंच बेस्ट आहे. आणि 2 व्हीलर म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं आता ऑलरेडी 2 व्हीलर तर तुम्ही डायरेक्ट ज्यावेळी मुंबईवरून येता पुणेवरून येता डायरेक्ट 2 व्हीलर आणणं पण तितकंच पॉसिबल नसतं. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण हा पॉईंट कवर केला आहे, जेणेकरून तुम्ही जर बाईक किंवा स्कूटी जर रेंटवर घेत असाल तर तुम्ही तो पॉईंटसुद्धा आम्ही कवर केला आहे. आता जो बघताय ना हा समोर दिसतोय तो तारकर्ली बीच आहे. इथे थोडा ट्रॅफिक पाहायला भेटते कारण तारकर्ली बीच म्हटलं की पर्यटकांचं हा एक अट्रॅक्शन बीच आहे, अट्रॅक्ट बीच आहे. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. आम्ही सुद्धा या बीचला ऑलरेडी एक्सप्लोर केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. 4ही व्हिडिओची तुम्ही नक्की जाऊन ते बघू शकता. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण मागच्या पार्टमध्ये तुम्ही रेंटवर कशा घ्याल बाईक त्यासुद्धा बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये तुम्ही पर पर्सन पर बाईक आहे पर स्कूटी आहे ती तुम्हाला ऑलमोस्ट 400 ते 500 रुपये सीझननुसार डिपेंड असतात. आणि जर तुम्ही मालवणला यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ट्रेन प्रेफर करावे लागणार आहे. जर मुंबई आणि पुण्यावरून येत असाल तर कुडाल रेल्वे स्टेशन हे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. मित्रांनो आत्ता आपण चाललो आहोत, आता जो रोड आहे आता आपली राईड चालली आहे तारकर्ली देवबाग या रोडला. आणि बघितला सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. ज्यावेळी कोकणामध्ये आपण येतो आणि ही राईड करतो त्यावेळी ही राईड करताना काय वेगळीच मज्जा आपल्याला अनुभवायला भेटते आणि वेगळाच अनुभव आपण या राईडमधून घेत असतो. आता तुम्ही हा रोड बघितला तर एकदम बीचच्या बाजूनच आपल्याला रोड पाहायला भेटतोय. ही मला वाटतं नदी असावी कारण ऑलरेडी पुढे समुद्र तारकर्लीला लागलेला आहे. तर ज्यावेळी कोकण कोस्टलमध्ये आपण राईड करतो या देवबाग तारकर्ली बीचला एक वेगळाच अनुभव आपण एक अनुभव घेत असतो. कारण एका साईडला तारकर्ली बीचचा व्ह्यू आणि दुसऱ्या साईडला ही नारळी पोकळीची झाडं, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राईड करायची म्हणजे एक वेगळाच अनुभव आपण अनुभवत असतो. आणि खास करून तळकोकणातला तळकोकणामध्ये आपल्याला अनेक इथे बघा इथे बोट पण आपल्याला बंदर पाहायला भेटते. सुनामी आयलंड आहे की ओके सुनामी आयलंड. आम्ही सध्या आता चाललो आहोत सरळ देवबाग बीचला. कारण देवबाग बीच एकदम सुप्रसिद्ध आहे. कारण तुम्ही बघितलं तारकर्लीमध्ये आपल्याला काल रश पाहायला भेटला होता. एकदम पब्लिक प्लेसमध्ये पब्लिक बीच आहे त्यामुळे ऑलरेडी गर्दी असणारच, पण देवबाग बीच एकदम त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. तिथे जाऊन आपण आता सकाळी निघालो, आता बघूया पोचू 1-2 तासात. आणि खास करून जर तुम्ही 4 व्हीलर घेतलात तर तुम्ही 4 व्हीलरने ह्या कोस्टल रोडची त्या तळकोकणातला ह्या तारकर्ली बीचवर तुम्ही 4 व्हीलर हे करत असाल तर ती तेवढी तुम्हाला मजा नाही. कारण 2 व्हीलरवरून तुम्ही ज्यावेळी या रोडने बाईक राईड कराल त्यावेळी काही वेगळाच अनुभव तुम्ही घेऊन जाल. कारण एका साईडला मी म्हटलं त्याप्रमाणे नारळी पोकळीची झाडं आणि एका साईडला समुद्र बीच, त्यामुळे सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला भेटतो बाईक राईडवरून. कारण हा रोड एकदम बघितलेत ना एकदम जवळून गेला आहे. आणि बघत आता समोर बघताय आपण एकदम नारळी पोकळीची झाडं आणि त्याच्यात मस्त या निसर्गरम्य वातावरणातून आपण बाईक. आता वाजलेत किती बघा तुम्ही बघितलं तर वाजले आहेत सकाळचे 11:15. आम्हाला पोचायचं आहे 12 वाजेपर्यंत. या साईडला बघितलं तर पूर्णपणे आपल्याला बीचचा हे भेटतं, एकदम नारळीची झाडं मस्त गार हवा वेगळाच. आणि आपला रायडर तर आपला एकदा रायडर दाखवतो. आपला रायडर बघा आपला तुषार भाऊ रायडिंग करत आहे, त्यामुळे एकदम राईड तर एकदम स्पेशलच असते. आणि आमचा एक रायडर पुढे गेला आहे आणि आमचा रायडर पुढेच आहे पण काय झालं माहिती आहे त्याने दुसरा एक लिफ्ट दिली आहे. हो चांगली गोष्ट आहे. लोकल गाईड करते. आमच्या मित्राबरोबर पाठी एक बसला आहे. ठीक आहे, अशी मदत करत राहा. आपल्याला आपण करत येत असते. आपण सध्या 2 व्हीलर हायर केल्यात त्यामुळे रेंटवर गेल्यात, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही कोकणात येत असाल तर ऑब्विसली राईड करण्यासाठी 2 व्हीलर पाहिजेच. मग तुम्ही काही घ्या, बाईक घेतलात तरी चालेल किंवा स्कूटी घेतलात तरी पण चालेल. कारण
तुम्ही 4 व्हीलर मी सजेस्ट करून घेऊच नका, कारण ह्या कोकणातल्या ह्या रोडला आहे ना मालवण, तारकर्ली, चिवला बीच, वायरी बीच आणि त्याच्याबरोबर हा सरळ देवबाग बीच, हा जो रोड आहे पूर्ण रशचा एरिया आहे. कारण रश म्हणजे पूर्ण जाम ट्रॅफिक आपल्या बाहेर. तर 4 व्हीलरला तुम्ही एकदा ट्रॅफिकमध्ये अडकून बसलात की तिथेच बसाल. पण 2 व्हीलर असेल तुमच्याकडं तर तुम्ही लगेच 2 व्हीलरने ट्रॅफिकमध्ये सुद्धा हे करू. हे बघा तुमच्या समोर ट्रॅफिक इज व्हेरी ट्रॅफिक हाजेर, तर त्याचा टाईम लागतो मित्रांनो. त्यामुळे हा आपला रायडर आहे, रायडर चालू आहे. तर ट्रॅफिक तर लागलं आहे, हा आपला रायडर आहे. बघा त्यामुळे काही विषय नाही. 2 आम्ही बाईक 2 ज्या स्कूटी आहेत त्या हायर केलेल्या आहेत. तर इथे ट्रॅफिक बघूया किती वेळ लागतो. ट्रॅफिकमध्ये जास्त टाईम जातो. म्हणजे रस्ता थोडा म्हणजे आहे, एवढा पण खराब नाही, पण ऑलमोस्ट आहे. लोकल विलेजप्रमाणे जर बघितलं तर ठीक आहे. ऑलमोस्ट कुठे तरी आपल्याला खड्डे पाहायला भेटत आहेत. पण खरं म्हणजे मालवण हे पर्यटन स्थळ मोठे, बाहेरून लोक पर्यटनासाठी येतात इथे. कारण की मित्रांनो ज्यावेळी इथले रस्ते यांच्याकडे पण लक्ष देणं गरज, कारण इथे ग्रामपंचायत आहे की नगर परिषद आहे मला माहीत नाही. मे बी इथे ज्या निधी येतील ते इथले मालवण पर्यटन स्थळ विकसित करणे. विकसित क्या हुआ है? अरे लगा किधर लगा काय बोलतो लगा? हे ते काय, हे आता काय म्हणताय बाहेर नाही येणार, आता हे आम्हाला शिकवणार कोकणात की कसं काय हे करायचं. मला वाटलं लागली लागली म्हणून, लागली नाही बघितलं ना काय मागे लागली. काय म्हणा इथे कोकणात येऊन आम्हाला हुशारा दाखवता. साला हिंदी होता, हेच हिंदी भैयांना आहे ना या कोकणामध्ये भेंचोत काय बोलतात शिवायला तोंडात. ते कोकणी माणसाला इथे आता हे समजायला पाहिजे, इथली आपली लोकॅलिटी टिकून ठेवायला पाहिजे. बाहेर ना आला तरी पण त्याला तिथल्या तिथं दाबाची तयारी तेवढी आपल्याला ठेवायलाच पाहिजे. ही लोक येऊन आमच्यावरच हे करणार आणि आम्ही ऐकून घेणार. त्यामुळे इथल्या लोकल लोकांना एवढंच लोकल इथले गावातलं राहणारी माणसं आहेत त्यांना एवढंच माझं हे असेल सजेस्ट असेल की इथे तुमचा दबदबा कायम ठेवा. कारण बाहेरनं लोक अजून आता तर लोक बाहेर फिरण्यासाठी भरपूर येतात, पण तुमच्या इथल्या लोकलवर हे असणं गरजेचं आहे. बाहेरचा कोणी आला तर तुमचं जे मत आहे ते ठाम असणं गरजेचं आहे. भले कोणता राडा वगैरे झाला तरी पण तो तुमच्या साईटच गेला पाहिजे, कारण तुमचा इथे धबधबा असणं गरजेचं आहे. बाहेर येणारे लोक घाण करणार, काही करतील. कारण आता सध्या मालवण भरपूर म्हणजे गोव्यापेक्षा मालवणला लोक जास्त येत आणि पाहायला भेटतात. आणि एकदम याच्यामध्ये पण बघितलं सॅटर्डे संडे विकेंडला इकडे एका साईडला बघितलं तर एकदम मस्त बीच व्ह्यू आहे. आता आपण बीच व्ह्यूच्या बाजूनच आहे. इथे वुडन कॉटेज पण आपल्याला पाहायला भेटतात, पण याचे रेट थोडे देवबागला हाय आहेत. हाय म्हणजे 3000 पर्यंत तुम्हाला भेटून जाते. AC नॉन AC जर तुम्ही देवबागला स्टे करणार असाल तर. ते प्रॉब्लेम एकच आहे, अजून आम्ही किती अर्धा पाऊण तास झाला आहे ट्रॅफिकमध्ये जाम लागतंय. त्यामुळे लोकल रोड आहे त्यामुळे थोडा खराब आहे. आणि त्याचबरोबर इथे ट्रॅफिकमुळे जाम हे होत आहे. पुढे जाऊया. आपल्याला बोटिंग करायचं आहे मेन म्हणजे बोटिंगला जाण्याचा मार्ग. हां बरोबर आहे, पुढेच जाऊया. बोटिंगला जाण्याचा मार्ग आमचा मुख्य पण बोटिंगला जाण्याचाच मार्ग आहे. बोटिंग देवबाग कामच आहे भाई, 5 किलोमीटर तिथनं जास्त दाखवतो तुझं. तारकर्ली आपण आलोय कुठून भाई? वायरी बीच, तारकर्ली बीच, आणखीन वायरी तारकर्ली, पुढे चिवला बीच पण आहे. चिवला बीच त्याच्यानंतर मग पुढे देवबाग यांचे संगम. ॲक्च्युली ते ट्रॅफिक आहे जाम, त्यामुळे सगळं वांदं होतं. हुशार तर डोकं दिसते. बघितलं तर पुढे रोड एवढाच आहे की 2 जर गाड्या आल्या तर त्या पासिंग करणं म्हणजे भरपूर मोठं काम. छोट्या गाड्याला तर मोठं ट्रॅफिक लागतं समजत. 4 व्हीलर पण आहे. खरं म्हणजे इथे लोकांनी रूल्स वगैरे काढले पाहिजेत, कारण इथे 4 व्हीलरला अलाउड दिलं नाही पाहिजे. इथे तर रस्ता मोठा करा, नाहीतर मग 4 व्हीलर ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना बंदी केली पाहिजे इथे. हे सगळं नियोजन गाववाल्यांचं असलं पाहिजे, कारण इथला पर्यटन जे सगळे नियम आहेत ते सगळे इथल्या स्थायिक लोकांकडूनच डिसाईड झाले पाहिजे. कारण
त्यांचीच जागा वगैरे सगळं त्यांच्या त्याच्या तिथे कोणत्या प्रकारचा कचरा घाण वगैरे या कोणत्या प्रकारचा कोणताही इश्यू आला तरी तो स्थानिक हा तिथला महत्त्वाचा पॉईंट असतो आहे. बघूया आता आपण 1 तास झाला अजून काही पोचलेलो नाही. 1 तास नाही, पाऊण तास झाला. बोटिंगकडे जाण्याचा मार्ग आपलं कुठं बोटिंग शूटिंग ऑलमोस्ट बोटिंग पॉईंटच्या जवळ आम्ही आलेला आहे असं मला वाटतंय. कारण इथे सगळं गाड्या वगैरे पार्किंग वगैरे लागलेले आहेत. बघूया इथल्या लोकल लोकांना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच पुढचे डिसिजन घ्यावे लागतील. ऑलमोस्ट 1.5 तासानंतर आपण आता पोहोचतोय देवबाग बीचला. आणि देवबाग बीचला इथे आपण रस्ता एंड झाला आहे आणि पुढे बघितलं तर हा आपल्याला समोर दिसतोय तो आहे देवबाग बीच. आणि इथे आपल्याला नदीचा संगमसुद्धा पाहायला भेटतोय. त्यामुळे सुंदर असा नजारा आपल्याला देवबाग बीचला पाहायला भेटतो. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. पुढे मिळू मालवण सिरीजच्या 5व्या भागामध्ये.